आज 3 एप्रिल बुधवार. सर्वांना शुभेच्छा. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. जय श्रीकृष्ण. सर्व श्रोत्यांना आणि भगवद्गीता भक्तांना सादर वंदन. काल आपण 4था श्लोक पाहिलेला आहे की जे परमपद आहे त्याचा शोध आपण घेतलेला पाहिजे. परमश्रेष्ठ परमात्मा असलेल्या पदाचा शोध आपण घेतला पाहिजे की जिथे गेल्यानंतर आपल्याला परत यावं लागणार नाही. कारण तो आदिपुरुष आहे. त्याला आपण शरण जाऊया की ज्याच्यापासून हे सगळं विश्व निर्माण झालेलं आहे. पुन्हा या संसारात परत यावं लागत नाही असं जे ठिकाण आहे त्या परमपदाला आपण पोहोचूया. काहींनी त्याला वैष्णव, शंकराचार्यांनी त्याला वैष्णव पदाचा शोध घ्यावा असं म्हटलेलं होतं. आणि हा संसार कसा आहे तर जादूगारासारखा, इंद्रजाल. तो वेगवेगळ्या जादू करत असतो की नाही. आता कितीतरी उदाहरणं त्याच्यावर देता येतील की हा संसार कसा भ्रममूलक आहे, खोटा आहे, खरं नसतंच. आणि मग आपल्याला आता 5व्या श्लोकाकडे वळायचं आहे. पण त्याच्यावरची काही थोडी 2-4 उदाहरणं सांगावीशी वाटत आहेत मला. म्हणजे आपण कसा विश्वास ठेवतो, कशा प्रकारे ह्या संसाराला खरं मानतो. तर एक मनुष्य भर दुपारी उन्हाच्या वेळेला धावत धावत पळत चाललेला होता. म्हणजे धावतच होता. त्याच्या मित्रांनी विचारलं, का रे बाबा तू का पळतोयस. तो सांगतो, ते बघ तिकडं माझी शेतं रखरखीत उन्हानं वाळून चालली आहेत पिकं सगळी. म्हणून हे समोर पाणी दिसते ना, ते पाणी मी शेताकडे वळवणार होतो. आता ते पाणी कुठलं होतं. मृगजळाचं पाणी होतं. त्याचा मित्र हसून म्हणतो, अरे याला मृगजळ म्हणतात. हे खरं पाणी नाही आहे, तुझ्या शेताला उपयोगी नाही आहे. तिथं जाऊन तर बघ, तिथं त्याच्यात काही ओलावा आहे का, तिथं काही पाणी आहे का. मग त्याला ते लक्षात येतं की अरेच्या आपण या खोट्या पाण्याला म्हणजे मृगजळाला पाणी समजून शेताला पाणी द्यायला निघालेलो होतो. दुसरा एक किस्सा असा आहे की एक मनुष्य होता. तो सश्याचं डोकं मांडीवर धरून तपासत होता. कशासाठी हो. त्याच्या मित्राने विचारलं की अरे सशाला एवढं मांडीवर घेऊन त्याचं डोकं काय तपासतोयस. आधी त्याला वाटतं तो डॉक्टर आहे की काय. नाही म्हणतो रे, मला एकानं औषध सांगितलंय की सशाचं शिंग उगाळून जर त्याचा लेप दिला तर तुझी ही सूज उतरून जाईल. तर तोही मित्र हसायला लागतो आणि तो म्हणतो की अरे सशाला शिंगच नसतं. मग त्याचं ते शिंग काढणार कसं आणि ते उगाळून तू लेप लावणार कसा. म्हणजे जी गोष्ट नाहीच ती शोधण्याचा तू प्रयत्न करतोयस. तिसरा एक किस्सा असा आहे की एक लहान मुलाला वडील संध्याकाळच्या वेळेला मांडीवर घेऊन बसलेले होते. आकाशात ढग जमा झालेले होते. मुलगा ढगाकडे पाहत होता आणि ढगाचे आकार सारखे बदलतात ना आकाशातले,
तर एकदम त्याच्यामध्ये राक्षस, भयानक राक्षस निर्माण झाला आणि तो मुलगा ढसढसा आरडून ओरडून रडायला लागला. राक्षस राक्षस म्हणून तो ढगाकडं बोट दाखवायला लागला. आता वडिलांनी त्याच्या डोळ्यावर हात ठेवला. 5 मिनिटांनी ते जे काही चित्र होतं ते बाजूला झालं. ढगामधली आकृती बदलली गेली आणि वडील म्हणतात, आता डोळे उघड, तुझ्या त्या राक्षसाला मी मारून टाकलं बरं का, तो राक्षस गेला. असं सगळं आहे. तशीच अजूनही एक असा किस्सा सांगितलेला होता. एक स्त्री होती आणि ती स्त्री काय करते, झोपेतनं जागी होते आणि अशीच ढसढसं रडायला लागते. काय झालं ग बाई? तर म्हणे, अगं माझ्या सगळ्या मुलांना काहीतरी बाधा झाली आणि सगळीच्या सगळी मरून गेली. आता मी काय करू? आता ती मुलं कशी काय निर्माण करू? या मुलांना जीवदान कसं मिळेल? असं सगळं म्हणताना शेजारणी पाजारणी तोंडात बोट घालून लक्ष देतात. अरे ही तर वंध्या स्त्री आहे, वांझ आहे, तिला मुलंच नाहीत, तर ती मरणार कशी आणि त्याच्यासाठी रडणार कशासाठी? तर अशा सगळ्या गोष्टी ह्या ज्या आहेत या मायाजालाप्रमाणे. आणि जी गोष्ट अस्तित्वातच नाही तिच्याबद्दल शोक करणं किंवा ती गोष्ट करायला धावणं, त्या मृगजळाचं पाणी शेताला दिल्यासारखं, तर अशा सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून शंकराचार्य पण सांगतात आणि ज्ञानदेव पण सांगतात की जी नदी आहे ती ब्रह्मगिरीहून न निघे आणि समुद्रीही कीर न रिघे, माझी दिसे वाऊगी मृगांबू जैसे. म्हणजे ही जी माया नदी आहे ही कुठून निघती आहे हो? तर ब्रह्मगिरीवरूनही निघत नाही आणि समुद्रालाही मिळत नाही. कारण जसं मृगांबू आहे, जसं मृगजळ आहे, तशीच ही संसार नदी पण आहे. ती तिचा केवळ भास आहे, ती खरी नाही. आता अजून जनकाच्या बाबतीत एक अशी किस्सा सांगितला जातो की जनकाला असं स्वप्न पडलं की त्याचं राज्य कुणीतरी जिंकलं आणि त्याची जीत म्हणजे ज्या राजाने जिंकलेला आहे त्या राजानं त्याला राज्याबाहेर हाकलून दिलं. त्याला भूक लागली आहे, कोणी शेटजी त्याला खिचडी देत आहेत, कोणी काय देत आहेत आणि कोणाच्या तरी धक्क्यानं खाली ती डिश जी आहे, ताटली आहे, ती मातीत पडली आणि ते सगळं अन्न वाया गेलं. राजाला खूप भूक लागली म्हणून तो शोक करतोय आणि दुःखाच्या आवेगानं तो जेव्हा खरा जागा झाला तेव्हा हे सगळं स्वप्नात होतं असं त्याच्या लक्षात आलं. म्हणजे स्वप्नातल्या गोष्टीप्रमाणे हे सगळं स्वप्नमत हा संसार आहे, म्हणून त्याच्यामध्ये गुंतून पडायचं नाही. त्याला असंग शस्त्रेण दृढेन चित्वा हा काल श्लोक आपण पाहिलेला आहे. मग आता तिथे एकदा आपण त्या आत्मस्वरूपापर्यंत पोहोचल्यानंतर आपली अवस्था कशी असते ते पुढच्या 5व्या श्लोकात सांगितलेलं आहे, ते बघूया. निर्माण मोहा जितसंग दोषा अध्यात्मनित्या विनिवृत्त कामाः द्वंद्वैर्विमुक्ता सुख दुःख संज्ञैर् गच्छन्त्यमूढा पदमव्ययन्तत. आता या परिस्थितीला आल्यावर किंवा या पदाला पोचल्यावर तो मनुष्य कसा होतोय? निर्माण मोहा. नि म्हणजे निर्गत, मान आणि मोह. ज्याच्या ठिकाणचे मान आणि मोह हे निर्गत झाले आहेत, नष्ट झाले आहेत. आणि त्यानं काय जिंकले? जितसंग दोषा. संग म्हणजे आसक्ती. आसक्तीरूपी दोष ज्याने जित म्हणजे जिंकलेला आहे, जे ज्याने आसक्तीरूपी दोष जिंकून घेतला म्हणजे अनासक्त तो झाला. पुढं म्हणले अध्यात्मनित्या विनिवृत्त कामाः. आधी पुढचा शब्द समजून घ्या. विनिवृत्त कामाः म्हणजे ज्याच्या सगळ्या कामाः म्हणजे कामना या पूर्णपणे नष्ट झालेल्या आहेत. आणि अध्यात्मनित्याः जो अध्यात्मविद्येमध्ये किंवा परमेश्वराच्या स्वरूपाच्या ठिकाणी जो नित्य स्थित झालेला आहे, नित्य राहिलेला आहे. म्हणजे अध्यात्मविद्या त्यांनी अगदी काय म्हणू आपण जिरवली आहे, पचवलेली आहे. मग त्यामुळं काय होतंय?
सुखदुःख संज्ञैः विमुक्ताः. छोटसे संधी आहे. द्वंद्वैः विमुक्ताः. द्वंद्वई कोणकोणती द्वंद्व असतात हो? सुखदुःख संज्ञैः द्वंद्वैः विमुक्ताः. सुखदुःख रूपी द्वंद्वापासून जो मुक्त झालेला आहे, पूर्ण द्वंद्वातून विमुक्त झालेला आहे. आणि गच्छन्ति अमूढाः पदम अव्ययम तत्. अमूढाः, मूढ म्हणजे मूर्ख, मोह, जा मोहानी ग्रासलेले. पण इथे अमूढ म्हणजे ज्ञानी असा अर्थ घ्यायचा आहे. संधी आहे. सुखदुःख संज्ञैः गच्छन्ति अमूढाः पदम अव्ययम तत्. तर गच्छन्ति म्हणजे जातात किंवा प्राप्त करून घेतात. काय? अव्ययम पदम. पदम अव्ययम तत्. तत् म्हणजे ते. हे ज्ञानी लोक ते अविनाशी पद प्राप्त करून घेतात. पण त्याच्यासाठी काय काय व्हावं लागतं? निर्माण मोहा, मान आणि मोहाच्या पलीकडे जायचे. जितसंग दोषा, सगळे आसक्तीचा दोष जिंकून घ्यायचा आहे. अध्यात्म नित्या, अध्यात्मविद्येमध्ये स्थिती मिळवायची आहे. आणि विनिवृत्त कामा, आणि सगळ्या कामना या नष्ट झालेल्या आहेत. शिवाय सुखदुःख संज्ञैः द्वंद्वैः विमुक्तः. सुखदुःख नावाच्या द्वंद्वातूनही जो मुक्त झालेला आहे, असे अमूढाः, असे ज्ञानी लोक हे अविनाशी अशा परमपदाला पोहोचतात. काल सांगितलं होतं त्या परमपदाला पोहोचतात. पण कोण पोहोचतात ते आज सांगितलंय. म्हणजे आत्ता आपण शिकतो. त्यांनी तेव्हाच सांगितलेलं आहे की ज्याचे मान मोह नष्ट झाले, ज्यांनी आसक्ती दोष जिंकला, ज्यांची परमेश्वराच्या स्वरूपात नित्य स्थिती झाली आणि ज्यांच्या कामना पूर्णपणे नाहीशा झाल्या, ते सुखदुःख नावाच्या द्वंद्वापासून मुक्त झालेले ज्ञानीजन या अविनाशी परमपदाला पोहोचतात. चला, आपली वाटचाल आता परमपदाकडे चाललेली आहे. मागच्या अध्यायामध्ये आपण गुणातीत होण्याचा प्रयत्न केला आणि गुणातीत झाल्यामुळं आता हे सगळं निर्माण मोहा जितसंग दोषा इथपर्यंत आपली प्रगती झालेली आहे. प्रगती होत आहे, होणार आहे. शंकराचार्य तेच सांगतात की जे किंवा जो मान आणि मोह यापासून मुक्त आहे, ज्याचा अभिमान अज्ञान नष्ट झालेला आहे आणि मान मोह यांच्यापासून जो अलिप्त झाला आहे, ज्यानं जितसंग दोष म्हणजे आसक्तीरूपी दोष ज्यानं जिंकलेला आहे, जो नित्य अध्यात्म विचारामध्ये मग्न असतो आणि परमात्म्याच्या स्वरूपाचीच इच्छा करण्यामध्ये तत्पर असतो, जो कामनारहित असतो किंवा सगळ्या कामना ज्यानं मुळापासून नष्ट केलेल्या असतात, असा जो यती किंवा असा जो संन्यासी, तो सुखदुःख नामक किंवा प्रिय आणि अप्रिय या द्वंद्वापासून मुक्त झालेला आहे, मोहरहित झाला आहे. आणि असा ज्ञानी पुरुष अविनाशी परमपदाला पोचणार आहे. तर आपल्याला 5व्या श्लोकाच्या समश्लोकी बघूयास. जे मान मोहा समसंग दोष जाळून निर्वासन आत्मनिष्ठ द्वंद्वेन घेती सुख दुःख मूळ ते प्राज्ञ त्या नित्यपदी प्रविष्ट. बघा, सगळं विनोबांनी सोप्या पद्धतीनं सांगितलं. तुकाराम महाराज म्हणतात, नाही श्लाघ्य काम मोहना संगम दोषाचा आराम पंथ टाकी निष्काम जो स्वात्म विचार संभ्रम शेष उरे नाम रूप नाही द्वंद्वासी सुटला सुख दुःख संज्ञेला ते या नित्यपदाला जाणती गा अभिज्ञ अक्षय म्हणावेत याला तुका म्हणे यास अधिकारू. जन अभिज्ञ असं अक्षय असं जे पद आहे ते प्राप्त केलेलं आहे आणि त्याला अधिकारू म्हणायचं आहे, म्हणजे तोच अधिकारी आहे. पुढचं बघूया. आठल्य म्हणतात, अध्यात्मीरत संगबल अध्यात्मीरत संग श्लाघा मोहादी टाकू निपक्ष
अध्यात्मिरत संगश्लाघा मोहादि टाकूनि प्रज्ञ सुख दुःख द्वंद्व न जा अव्यय पद पावतात ते सुज्ञ सुख दुःख द्वंद्व न जा अव्यय पद पावतात ते सुज्ञ. म्हणजे सुख दुःख असं ज्याला भोवत नाही अशा पदाला हे सुज्ञ म्हणजे विद्वान ज्ञानी लोक पोचतात. मिरजकर म्हणतात, न मान नामोहन संग जाते ज्ञानास जेनावश कामनाते न लाभ हानी सुख दुःख जाते ते गाठिती शाश्वत या पदाते. या शाश्वत पदाला ते पोचतात. न मान मोह न संग दोष. गडकरी तसंच सांगतायत. अध्यात्म प्रेमी न च वास नाही द्वंद्वेन जाला सुख दुःख नाम ते पावती शाश्वत या पदाते. भारती म्हणतात, जे मान मोह विरहित जिंकून आसक्ती ब्रह्म भजतात सुख दुःख द्वंद्व मुक्तच अव्यय ब्रह्मास सुज्ञ मिळतात. म्हणजे ब्रह्मापर्यंत पोहोचतात. हे सगळ्यांनी छान कबूल केलेलं आहे. आता ज्याला मान नाही, ज्याला मोह नाही, ज्यानं सगळे दोष जिंकून घेतलेले आहेत, तर एकेकाचं आपण बघूया आता. की मान न मानी किंवा मानापमानाची पर्वा ज्यानं सोडलेली आहे, ज्याचा मोह नष्ट झालेला आहे, म्हणजे ज्याची बुद्धी ही निर्योगक्षेम झालेली आहे, असं सगळं जे आहे, असा हा स्थितप्रज्ञ किंवा ज्ञानी पुरुष ब्रह्मपदाला पोहोचतो. त्याला मान अपमानाची भावनाच नसते. एक छान उदाहरण आपल्या नेहमीच्या किंवा सगळ्या व्यवहारातलं आहे बघा, की लहान मुलं आता परीक्षांचा मोसम आलेला आहे आणि परीक्षेत काय असतं हो, वर्षभरात जो अभ्यास केला ते सगळं त्या प्रश्नपत्रिकेवर अवलंबून असतं आणि त्याच्यावरनं तो जी उत्तरपत्रिका तयार करेल त्याच्यावरून त्याला प्रशस्तीपत्रक मिळतं, पहिला नंबर येतो किंवा पास, डिस्टिंक्शन, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास वगैरे सगळं त्याला मिळतं. ज्यानं काहीच केलेलं नाही त्याला नापास व्हायची वेळ येते. 35% सुद्धा पास म्हणून निर्णय दिला जातो. पण ही जी ब्रह्मपदाची परीक्षा आहे ना, हिला 100 पैकी 100 नव्हे 101% गुण मिळावे लागतात. 35%ला पासिंग नाही. आता आपण पाहतो आमक्या गटाला नामक्या ह्यांना 35%ला सुद्धा पासिंग द्या. मग डॉक्टर जर तो व्हायचा असेल तर फक्त त्यानं 35% मार्क मिळवले आणि त्याला डॉक्टर पदवी मिळाली तर त्याचे 35% पेशंटच जगणार हो, आणि बाकीचे 65% त्याला नाही मिळाले, ते गुणही नाही मिळाले आणि ते ज्ञानही नाही मिळालं म्हणून ते मरून जाणार. हे इकडं चालतं आपल्याकडं असं आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये. त्यात काही बदल होणं गरजेचं आहे किंवा लोक करतायत. पण ज्ञानदेव किंवा सगळे जे संत आहेत, हे जे सगळे विद्वान आहेत, भगवंत म्हणतायत की या ब्रह्मपदाच्या परीक्षेला 101% गुण मिळायला पाहिजेत. त्याच्यात 5-10% कमी चालत नाहीत. सत्व परीक्षा घेतलेली आहे बघा सगळ्यांची. कशी घेतली तर आपल्याला जनाबाईचं उदाहरण माहिती आहे. विठ्ठलाच्या गळ्यातला हार चोरल्याबद्दल तिला सुळावर देण्याची शिक्षा फरमावलेली होती आणि जनाबाईनं त्याबद्दल काहीही तक्रार केली नाही की मी हे केलेलं नाही, मी हार चोरलेलं नाही, विठ्ठलच माझ्याकडे आला होता, मला मदत केली आणि तो विसरून गेला. असली तिनं काहीही स्वतःची हे सांगितलेलं नाही. फुशारकी म्हणा किंवा त्याच्यावर मी कशी, आता बघा काय काय चाललंय, एवढे मोठाले घोटाळे केले तरी शिक्षा देणारा दोषी आहे, असं सध्या आपलं राजकारण आहे. पण जनाबाईच्या घरी समजा ती म्हणली असती की विठ्ठलच माझ्या घरी आलेला होता आणि तो हार चुकून विसरून गेला, असं सांगितलं असतं तर जनाबाईला लोकांनी वेड्यात काढलं असतं. ती आपली बिचारी गप्प बसते. विठ्ठलानं ती परत म्हणली असती की अहो मला तो दळण डोळू लागला होता आणि त्या नादात त्याचा हार विसरला, असं म्हणलं असतं तर अजून मोठं एक संकट उभं राहिलं असतं.
म्हणून ती विठ्ठलाला दोष देत नाही. आपण मात्र म्हणलं असतं, हे आले आमच्याकडे अमुक अमुक, त्यांनी हे सगळं आमच्या घरी येताना पेटी आणून ठेवली, आम्ही काही पाहिली नाही, त्यात हे सगळं निघाले, आपणच दोषी ठरणार, हो की नाही? तसं तिनं काही विठ्ठलाला दोष दिला नाही. ती उलट ज्या वेळेला सुळावर जायचं होतं त्यावेळेला चिपळ्याच्या तालावर सुळाच्या दिशेनं पावलं टाकत होती आणि भगवंताचंच नाव विठ्ठल 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 हे घेत घेत ती सुळापर्यंत गेलेली आहे. आपल्याला माहिती आहे की त्या सुळाचं पाणी झालं आणि कुणी कुणी म्हणतात त्याला पालवीसुद्धा फुटली. म्हणजे जन्मोजन्मी अभ्यास करून ब्रह्मपदाची अपेक्षा करणारा हा साधक किती सिद्ध झालेला असतो. आणि मग त्याची जी यादी आहे, गुणांची यादी, ती म्हणजे निर्माण मोहा. त्याला ते पद मिळाले. कशाचे? मान अपमानाची अपेक्षा नाही. आता आपण सुद्धा काही काळापुरतं धर्मशाळेत जातो किंवा हॉटेलमध्ये जातो आणि त्या ठिकाणी समजा रंग गेलेला असेल, काच आरसा तुटलेला असेल, एक रात्रीचा मुक्काम असतो. आपण फार त्याच्याबद्दल तक्रार करतो का हो? किंवा तिथे छान स्वच्छता होती, रांगोळी काढलेली होती म्हणून त्याच्याबद्दल अभिमानही बाळगत नाही, कारण आपल्याला काही काळ तिथं काढायचा असतो. नंतर आपण त्या झालेल्या गैरसोयी किंवा चांगल्या गोष्टीबद्दल काहीही अपमानही मानत नाही आणि फार माने, हो आम्ही आलो म्हणून तिथे रांगोळी काढली होती, असा मानही नसतो. आपल्याला काही काळ मुक्काम करायचा आहे. तसंच आता या संसारामध्ये आपण काही थोडा वेळ मुक्कामाला आलेले आहोत आणि म्हणून त्या मान अपमानाचा विचार न करता जो झालेला आहे निर्माण मोहा जितसंग दोषा, त्यांना सगळे दोष हे जिंकून घेतलेले आहेत. आता मोह तर माणसाला क्षणोक्षणी मोह होत असतो. हे पाहिजे ते पाहिजे. काल आपण सांगितली मोहाची उदाहरणं भरपूर, त्या पल्लवीताईंनी पण पुन्हा खात्री करून घेतलेली होती. तर व्यवहारामध्ये हे सगळं घडत असतं आणि म्हणून या सगळ्या गोष्टीवर आपण मात करायची आहे. सगळे संग दोष हे जिंकून घ्यायचे आहेत आणि जो असा जिंकून घेतो त्यालाच आत्मवान म्हणतात. आणि मुख्य तो काय करतो? आत्मौपम्येन सर्वत्र समम पश्यती अर्जुन. अर्जुनाला सांगितलंय भगवंतांनी की आपल्यासारखेच सगळे आहेत असा जो मानतो, सगळ्यांमध्ये समानता मानणारा हा आत्मज्ञानी आहे, हा त्या परमपदापर्यंत पोहोचणार आहे. आणि मग त्याला कुठलीही गोष्ट अशी मानाच्या अपमानाच्या तो सगळा पलीकडे गेलेला असतो. पण मोह बघा, मोह म्हणजे किंवा काही वेळेला मीपणा एवढा असतो माणसाचा. आम्ही लहानपणी एक गोष्ट गंमत म्हणून शिकवायचो, तशीच माझ्या पुन्हाही वाचनात आली की एका राजानं असं जाहीर केलं. काय जाहीर केलं? त्याला गोष्टी फार आवडायच्या आणि त्याला असं वाटतं की अशी मला गोष्ट पाहिजे की जी कधीच संपणार नाही. खूप लोक यायचे, मोठे मोठे विद्वान यायचे, चांगल्या चांगल्या गोष्टी सांगायचे. पण 2 दिवस 4 दिवस 8 दिवस त्या गोष्टी संपल्या. आता रामायण जरी असलं तरी 7 दिवसही चालेल, 21 दिवसही चालेल. आता आमचं अयोध्याकांड 1 वर्षभरही चालतं, पण वर्षानंतर अयोध्याकांड संपल. एखादा म्हणाल नाहीच संपायला पाहिजे, असं होणार नाही. त्या राजानं दवंडी पिटवली की जो कोणी अशी न संपणारी गोष्ट सांगेल त्याला मी माझं अर्धराज्य देईन, पण जर ती गोष्ट संपली तर त्याला मृत्यूची शिक्षा, त्याला मरण. आता असल्या कडक याच्यात लोक येईनासही झाले, पण एक हुशार होता, तो आला. तो म्हणला, महाराज मी न संपणारी गोष्ट सांगतो, बघ म्हणे नीट विचार कर, नाही तर तुला मरणाला सामोरं जावं लागेल. तो म्हणला ठीक आहे, काय होईल ते, माझी गोष्ट कधीच संपणार नाही. म्हणलं तुम्ही आहे तोपर्यंत मुळीच नाही. ठीक आहे म्हणतो. तो सांगायला सुरुवात करतो, तुमच्यासारखाच एक राजा होता आणि त्या राजाचं राज्य मोठं होतं. मग सगळ्या लोकांना पुरेल असं त्यानं एक कोठार बांधलं. हल्लीचे असतात ना मोठाली कोठारं, तसं त्यानं इतकं मोठं कोठार बांधलं आणि ते छान बंदिस्त पण केलं. बंदिस्त केलं की त्याच्यातलं काहीही कुठे जाऊ नये, काही नष्ट होऊ नये आणि सगळ्या जगाला म्हणजे आपल्या राज्याला पुरावं. तर राजाला वाटतं छान, म्हणजे चांगली राजाची गोष्ट सांगतो.
पण म्हणे काय झालं, एक चिमणी आली आणि चिमणीनं काय केलं, आपण जाऊ एवढंसंच त्याला छिद्र पाडलेलं आहे. आणि मग त्या छिद्रातून, त्या बिळातून चिमणी आत गेली. तिनं एक दाणा घेतला आणि बाहेर आली. आता आम्ही असे लहानपणी सांगायचो की एक दाणा घेतला बाहेर आली, पुन्हा आत गेली, एक दाणा घेतला बाहेर आली, पुन्हा गेली, एक दाणा घेतला बाहेर गेली. म्हणजे तिसरा दाणा घेतला, चौथा दाणा घेतला. ज्याला गणित ती चांगलं येते तो अब्ज, कोटी, खर्व, निखर्वपर्यंत सांगेल की चिमणीनं तो शेवटचा खर्व दाणा घेतला. तरी ते काही कोठार संपलं नाही. राजामध्येच बोलायला लागला. अरे म्हणला कळलं, आता ती चिमणी आली आणि दुसरा दाणा घेऊन गेली. काहींनी असं म्हणलं की दुसरी चिमणी आली, एक दाणा घेऊन गेली, तिसरी चिमणी आली, एक दाणा घेऊन गेली. तो म्हणतो झाल्या की 10 चिमण्या झाल्या, आता पुढं काय तू सांगणार, तेच सांगणार. तो म्हणला महाराज ऐका तर खरं. अहो त्याचं कोठार एवढं मोठं होतं की 10च काय, अशा हजारो, लाखो, कोट्यवधी, अब्जावधी चिमण्या येणार तरीही त्याचं कोठार संपणार नाही. त्यामुळं मला ती गोष्ट त्याचं कोठार संपेपर्यंत सांगावीच लागणार. आता याच्यावरून लक्षात घ्यायचं की बाकीचे जे लोक ऐकणारे होते त्यांनी त्याच्या चेहऱ्यावरचे भाव समजले आणि राजा समजायचं ते समजून गेला. म्हणजे अशी कधी न संपणारी गोष्ट कुठलीच असणार नाही. तेव्हा ज्ञानदेवसुद्धा आपल्याला म्हणतात की ज्या पुरुषाचं मन हे मोहमान सांडून गेलेलं आहे, जसे वर्षाकाळचे किंवा पाऊस काळचे ढग असतात की पावसाळ्याच्या अखेरीस आकाशातले ढग सगळे नाहीसे होतात, तसं ज्याच्या मनामधून हे मानमोह सगळे नाहीसे झालेले आहेत. कफल्लक माणसाला जसे सोयरे कंटाळून जातात. आता त्यांच्या सगळ्या ओव्या सांगत बसत नाही, तर मग आपल्याला एकच श्लोक आज होईल बहुतेक. निकवड्या निष्ठुरा उबगेजी जेवी सोयरा. जो निष्ठुर आहे त्याला त्याचे सगळे सोयरे हे कंटाळून जातात किंवा विकारांच्या तडाख्यात कधीही जे सापडत नाहीत. पेटलेल्या झाडावरून जसे पक्षी सैरावैरा धावून जातात, उडून जातात, तसे ज्याचे संकल्प विकल्प त्याला सोडून गेलेले आहेत. म्हणजे निर्माण मोहाचं कितीतरी उदाहरणं ज्ञानदेवांनी दिलेली आहेत. आणि असा जो आहे त्याला तिथं परमपद मिळाल्यानंतर तो शांत असतो, तो सुखदुःख संज्ञेच्या पलीकडे गेलेला असतो, त्याला कुठलीही द्वंद्वही त्रास देत नाहीत. म्हणजे आता ते पद कसं आहे, तिथं गेल्यानंतर अशी त्याची अवस्था का होते किंवा असा झाला म्हणून त्याला पद मिळालं, कसंही म्हणा. तर म्हणून 6वा श्लोक आहे, न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. भगवान सांगतायत न तद्भासयते, तद्भासयते असा संधी आहे. सूर्यो म्हणजे सूर्य हा विसर्गाचा ओ झालेला आहे. शशांको म्हणजे शशांक हा, आणि न पावकः, पावकः सारखीच ही रूप आहेत. सूर्य हा, शशांक हा, पावकः. न तद्भासयते, न म्हणजे नाही, भासयते म्हणजे प्रकाशित होत नाही. कोण? सूर्य. त्या पदाला सूर्य प्रकाशित करू शकत नाही, चंद्रही प्रकाशित करू शकत नाही. अहो पावक म्हणजे अग्नीसुद्धा प्रकाशित करू शकत नाही. आणि दुसरी ओळ जास्त महत्त्वाची, यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम, तिथे छोटासा संधी आहे, तद्धाम परमं मम. यद्गत्वा, यद्गत्वा म्हणजे जिथे गेल्यानंतर, न निवर्तन्ते कुणी परत येत नाही, तद्धाम परमं मम. अरे ते माझं परमधाम आहे, ते माझं श्रेष्ठ धाम आहे. परमधामाचा अर्थ आपल्याला 8व्या अध्यायात पण गेलेला आहे आणि तोच आता आपण सारखा पाहतो आहोत. तर ज्या परमपदाला पोहोचल्यानंतर माणसं फिरून संसारात येत नाहीत, स्वयंप्रकाशी परमपदाला सूर्य प्रकाशित करू शकत नाही. कारण भगवंत कसा आहे, हो स्वयंप्रकाशी आहे, त्याला दुसऱ्यांनी प्रकाश देण्याची गरज नाही आहे, तो सगळ्यांना प्रकाश देत असतो. आणि म्हणून सूर्य त्याला प्रकाशित करू शकत नाही, चंद्र किंवा अग्नीही प्रकाशित करू शकत नाही. असं माझं परमधाम आहे, हे तू लक्षात घे.
तसं हे सोपं आहे की माझं परमधाम कसं श्रेष्ठ आहे. तर सर्वांचा म्हणजे म्हणतात ना, देवांचाही देव करीतो भक्ताची चा करीतो. हा देवांचा देव आहे, सूर्याचं सूर्य आहे, चंद्राचं चंद्र आहे, नाही का. अग्नीचा अग्नी म्हणजे अग्नीला देणारा प्रकाश तोच आहे. तर नतत भास आहे त्याचे. आता हे काय म्हणतात बघूया. न त्यास उजळी सूर्य कायसे अग्निचंद्र हे. अहो सूर्यच उजळू शकत नाही तर चंद्र आणि अग्नी काय करणार. जेथ गेला न परते माझे अंतिम धाम ते. जिथं गेल्यावर जो परत नाही येत ते माझं अंतिम धाम आहे. संत तुकाराम म्हणतात त्या पदा शशांक सूर्य, त्या पदा शशांक सूर्य हुताशन प्रकाशिती आन नव्हे कोण. एकदा गेलिया खुंटे येरझार पुन्हा न संसार दृष्टी पडे. माझे ते सदन पावन परम तुकयाचे धाम तेची खरे. अरे तुकयाचं धाम सुद्धा तेच आहे. तुकया आणि भगवंत एकच झाले की नाही, एकरूप झाले. आता गोखले म्हणतात ज्यान प्रकाशवी सूर्य न अग्नी नच चंद्रमा. जाता नसे पुनर्जन्म ते माझे उत्तम गृह. सेनापती बापट म्हणतात न त्या भास्कर ना चंद्र प्रकाशविन अग्निवा. गेले तिथे न फिरती ते माझे स्थान उत्तम. नंदापुरी म्हणतात त्या स्थानानच प्रकाश विरवी न चंद्र अथवा हुताशन. जेथे जाता पुन्हा न परते परमधाम ते खरे मम. हरिपंडित म्हणतात जया भासवी सूर्य ना चंद्र ही की. तसा अग्निपयोग्य नाही विलोकी. न ये मागुती चेथिचा तेथ लोकी. असे आमुचे हे परंधाम ते की. असं आमचं परंधाम आहे बरं का, हे तू लक्षात घे. शंकराचार्य पण म्हणतात की सगळी माणसं किंवा सगळे जे आहे त्यांना पुनरागमन असतं, म्हणजे येणं आणि जाणं हे पुन्हा पुन्हा चालू असतं. पण इथे मात्र भगवंताच्या ठिकाणी मात्र परत येणं जाणं नाही, कारण सगळ्यांचा तो देवांचाही देव आहे. आणि त्यामुळं चंद्राला सूर्याला सगळ्यांना प्रकाश देणारा तोच असल्यामुळं तो श्रेष्ठ आहे, एवढं आपण लक्षात घ्यायचे. आणि जिथं गेल्यानंतर तो मनुष्य किंवा ते विद्वान परत येऊ शकत नाहीत. तर याच्यावरही भरपूर आपल्याला काही घेता येतील. उद्या पाहू वाटलं असतं काही ठिकाणी ज्ञानदेवांनी सुद्धा अगदी यांचे सद्गुरूंचं वर्णन करताना अशीच वर्णनं केलेली आहेत की पुरुष झोपलेला असतो तोपर्यंतच प्रकृतीचं कार्य चालतं आणि पुरुषाला जाग आली की प्रकृतीचा निराश होतो. तसं आपल्याला ज्ञान झालं की हे परमपद प्राप्त होतं आणि या संसाराबद्दलची आसक्ती वगैरे सगळं आपलं नष्ट होतं. आणि सूर्याचं तेजसुद्धा त्याच्यापुढे मंद होतं, असं लक्षात घ्यायचं. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. जय श्री कृष्ण.